हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. हो, तुम्ही बातमी बघितली असेल ना, रम्या रावची. फिल्म ॲक्ट्रेस, वय 33 वर्ष, वडील रामचंद्र राव DGP कर्नाटक पोलीसमध्ये, आणि तिला अरेस्ट झालं बेंगलोर एअरपोर्टवर. कारण काय? तिनं किती सोनं आणलं होतं? 14.8 kg दुबईमधनं. म्हणजे त्याची किंमत आपले रुपयामध्ये सांगायची तर 12,56,00,00,000. आता हे कसं झालं किंवा तिच्यावर डाऊट कसं आला, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आता वडील DGP, IPS कर्नाटक पोलीस, आणि ही ॲक्ट्रेस वय वर्ष 33, आणि तिनं 1 वर्षात 40 वेळेला दुबईची ट्रिप केली. टुरिस्ट विसा घ्यायचं, जायचं यायचं. आता टुरिस्ट विसा घेऊन गेला की माणूस काय करतो? आपण तिथे हिंडतो, फिरतो, बघतो, येतो. ही तसं नाही. कधी कधी जायचं आणि लगेच यायचं. विचार करा, तिनं म्हणजे हे 40 वेळेला, आता ह्या वेळेला ती पकडली गेली, ह्याचे आधी सुद्धा किती वेळेला काय काय आणलेलं असेल. आणि हे रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागाला ते हुशार असतात. त्यांना डोक्यात आला, कशासाठी ही एवढे वेळेला जाते? तिथे काही हिचा बिझनेस आहे का? नाही, बिझनेस काही नव्हतं. कोणी नातेवाईक आहेत का तिथे? नातेवाईक पण कोणी नाहीयेत. मग ही कशाला एवढे वेळेला जातीये आणि कित्येक वेळेला लगेच परत येते? आता टुरिस्ट म्हणून गेला की माणूस हिंडेल, फिरेल, मग येईल. त्यामुळे डाऊट आला होता. आणि ह्या डाऊटमुळे पण मला कौतुक वाटते ते पोलीस ऑफिसरचा, का म्हणजे ती DGPची मुलगी असूनही तिचं चेकिंग केलं हे लोकांनी, आणि खरं कौतुक वाटते. आता तिचं येण्याचं कसं होतं हे तुम्हाला सांगते. दरवेळेला ती आली की तिला एक पोलीस ऑफिसर तिचं एस्कॉर्ट करायचा, तिला घेऊन यायचा. तिथून ती गव्हर्नमेंट गाडीनं तिला कुठे जायचं आहे तिथे जात होती. त्यामुळे तिचं फिजिकल चेकिंग होत नव्हतं. तिचं सामान सगळं यायचं तर बेल्टमधनं आल्यावर घेऊन जायचं. पण हिच्या बरोबर हिला एस्कॉर्टिंगला पोलीस ऑफिसर आलेला असल्यामुळे तिचं फिजिकल चेकअप, म्हणजे आपलं कसं फिजिकल चेकअप करतात येताना, तसं तिचं कधी फिजिकल चेकअप होत नव्हतं. त्यामुळे तिनं तिचे जॅकेटमध्ये हे 14.8 म्हणजे जवळजवळ 15 किलो सोनं, त्याची किंमत 12 कोटींपेक्षा वर, हे ती लपवून आणू शकली. एवढं झाल्यावर तिला ताब्यात घेतलेलं आहे, तिला ज्युडिशियल कस्टडी दिलेली आहे, आणि नंतर तिचे घरातलं पण हे चेकिंग केले. तेव्हा तिथे घरात सुद्धा 2 कोटीचे दागिने, सोन्याचे 2 कोटीचे दागिने आणि 2 कोटी रुपये पोलिसांना सापडलेले आहेत. आता ही सोनं तिनं हे आता 14 किलो म्हणजे जवळजवळ 15 किलो कसं आणलं होतं. गोल्ड बार्स, आणि ते बार्स सगळे तिनं जॅकेटचे आतले बाजूला म्हणजे अंगावर आणलेलं होतं. आता हे सगळं झालं. आश्चर्याचं हे म्हणजे तिचे वडील एवढे मोठे पोलीस ऑफिसर
आणि त्यांना पण विचारलं गेलं, तसं त्यांचं उत्तर काय माहित आहे का? तिचं 4 महिने पूर्वी लग्न झालेलं आहे. त्याचे नंतर आमचं तिच्याशी काही संबंध नाहीये. आता ह्यांचा संबंध नाही ते पोलीस ऑफिसर का तिला एस्कॉर्ट करायला जायचा? तिला पोलीस वाहन कसं उपलब्ध व्हायचं? आणि ह्याच्या पलीकडे जाऊन मला वाटते, हे बघा, वडील ऑफिसर होते, साहेब होते, ओके, त्यांना तुम्ही सगळं हे द्या, पण मुलीला कशासाठी एवढं सगळं एस्कॉर्ट करायला पोलीस जायला पाहिजे का? ह्याचे मागे मोठं ग्रुप आणि काही लोक जोडलेली आहेत. तर सोनं आणल्याबद्दल हिला काही मोठी रक्कम दिली जायची आणि हे सगळं डाऊटफुल आहे. आणि त्याचे शिवाय मला तरी स्वतःला आश्चर्य वाटते, हे सगळे एवढे श्रीमंत माणसं, एवढे मोठे घरातली माणसं, ह्यांना कशाला असं सगळं पाहिजे? शेवटी आपल्याला जगायला किती लागते हो? अगदी आरामशीर जगायला आपला पगार हे भरपूर असते. तसं असताना ही लोक कशासाठी ह्याचे नादी लागतात, हे पण मला आश्चर्य वाटते. आता पुढे काय होणार? तिला काही शिक्षा होणार का? किंवा तिचे कोण वडील पण, म्हणजे ते इन सर्व्हिस आहेत अजूनही सर्व्हिस मध्ये आहेत. आणि गृहमंत्र्यांना हे सगळं विचारलं की ते म्हणतात, आम्हालाही माध्यमांकडनंच कळलं, आम्हाला काही अजूनही कळलेलं नाहीये. हे त्यांचं उत्तर आहे. आता असं करत गेलं की आता तिनं एवढ्या ट्रिप्स केलेल्या आहेत वर्षात 40 पेक्षा जास्त वेळेला. दरवेळेला तिनं असंच सोनं आणलेलं असलं, ते तिनं किती आणलं असेल विचार करा. आणि दरवेळेला तिचं फिजिकल चेकअप का केलं जात नव्हतं? ती कोणी असो, माझं म्हणणं आहे, कोणी मंत्र्याची मुलगी असो, राष्ट्रपतींची असो, कोणी असो, इन फ्रंट ऑफ द लॉ वी आर ऑल इक्वल. प्रत्येकाचं चेकिंग व्हायला पाहिजे ना. कॉमन मॅन म्हणजे वेगळं आणि हे अधिकाऱ्यांची मुली म्हणजे वेगळं असं आहे का? हे झालं इंडियातलं. आणि दुबईतनं ती कसं एवढं सगळं घेऊन येत होती त्याचं पण आश्चर्य वाटते. का तिथला ऑफिसर असा विचार करत होते, ओके, आपल्या देशात ना विकत घेऊन गेलेले आहेत, पुढे काय का होईना, असं त्यांचं माइंडसेट होतं का? पण एकदम खूप सरप्राइजिंग बातमी आहे ही. आणि ते तरी DGPची मुलगी. हे बघा, आपण कोणाचंही मोठे माणसाची मुलगी असेल, जवळचं असलं की आपल्यालाही थोडंफार सिरियसनेस असायला पाहिजे. त्यामुळे अशी कामं करताना विचार करायला, म्हणजे कोणीही करू नये, पण एटलिस्ट आपले वडिलांचे पोस्टला हे शोभेल का? हेतनं आपण करा अडकलो तर. तिला बहुतेक वाटलेलं असेल, एवढे वेळेला ती अगदी इझिली येऊ शकलेली आहे, कोणी तिला पकडलेलं नाही, त्यामुळे इझिली ती बाहेर पडू शकेल असं तिला वाटलेलं असेल का? म्हणजे एकदा दोनदा केल्यावर माणसांचं करेज वाटते बघा, असं म्हणतात. चोराला सुद्धा पहिल्यांदा चोरी करताना भीती वाटते म्हणे, एकदा दोनदा तो सही सलामत बाहेर पडला की त्याला काही वाटत नाही. असं हिला पण वाटलं का? आणि एवढं सगळं सुख संपत्ती असताना ऍक्ट्रेस आहे, तिथे तुम्हाला खूप पैसे मिळतात, वडील DGP आहेत,
म्हणजे कुठेही कशालाही कमी नसताना अशा गोष्टींसाठी किंवा असले कामांसाठी मुलं मुलींनी कशाला पुढे जावं. मला तर खूप आश्चर्य वाटला. तुमचं म्हणणं काय आहे ह्याच्याबद्दल हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा मला. हॅव ए गुड डे.